त्या मतदानाच्या दिवशी मी थोडासा एक उल्लेख करेल का ताईंनी खानदेशीत सांगितलं, मी कोकणीत सांगेल म्हणजे आदिवासी भाषेत, का मी एक विनंती करेल का मला जो काही अनुभव आला आता, जर जनसमुदाय जनसागर जर बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी सागर जमा झाला आहे. नाशिकमध्ये जर परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण हे सगळ्या ठिकाणी तयार झालं आहे. परंतु एक विनंती आहे का 2 दिवसात कदाचित कधीकधी जादू होत असते, परंतु आता ती होणार नाही असं मला वाटतं. कारण खूप सारा बऱ्याच वेळेला लोक म्हणतात वातावरण खूप चांगलं आहे, परंतु 2 दिवस डोळ्यात तेल घालून राहायचं आहे. तर अगदी ते खरं आहे. नसेल तर मला एक अनुभव आला होता. खूप रात्रंदिवस आपण कष्ट करतो, खूप पळतो, कार्यकर्ते खूप झिजतात, खूप गाड्या पळवतात, परंतु शेवटच्या दिवशी दमतात का काय, असंच मला 2009 साली झालं होतं. मी विधानसभेला 2004 साली चांगल्या 62-65 हजार मतांनी निवडून आलो. आमचे शिवसेना नेते तांबडे साहेब आहेत. दुसऱ्या पंचवार्षिकला परिस्थिती एकदम चांगली, शेवटपर्यंत चांगली, आणि चांगली आहे म्हणून मतदानाच्या दिवशी थोडासा आळस केला. 79 मतांनी मी हरलो होतो, 79. तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे का त्या दिवशी खऱ्या कार्यकर्त्याचं काम का त्यानं एक मत झाडून खोडून आणून त्या ठिकाणी मतदान करून घेणं. कारण आता निशाण्या काय आपल्याला नौख्या नाही, मशीन काय आपल्याला नौखं नाही, सगळ्यांना आता मशीनची सवय झालेली आहे. आणि म्हणून जिथं धनुष्यबाण दिसेल तिथं आपला बटन दाबलं गेलं पाहिजे, जिथं घड्याळ असेल तिथं आपलं बटन दाबलं गेलं पाहिजे. आणि त्याबरोबर आपलेच पुरस्कृत उमेदवार जे आहेत ते पुस्तक आणि कपाट ह्या निशाण्या एकदम सगळ्यांना आता त्या ठिकाणी परिपाठ आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीनं मतदान जास्तीत जास्त कराल, सर्वजण मतदान केंद्रापर्यंत जाल, मतदान केंद्रापर्यंत सर्वांना न्याल, ही अशी विनंती करून मी जो काही 16 डिसेंबर मला वाटतंय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. त्या राज्याभिषेकाच्या दिनाच्या दिवशी आपण सगळेजण ह्याच पद्धतीने याच्याहीपेक्षा जास्तीच्या संख्येने एकत्र येऊन तो आनंद लुटूया, अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.